माध्यमामध्ये अशी बातमी प्रसारित होत आहे की 1 जानेवारी 2026 पासून घरगुती LPG गॅसच्या किमतीमध्ये 111 रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकारच्या बातम्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत स्पष्टता दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकात असे स्पष्ट करण्यात आले आहे की देशांतर्गत LPG गॅसच्या किमतीत कोणत्याही नव्याने वाढ करण्यात आलेली नाही. सरकार गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2022 आणि 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यामुळे गॅसच्या किमती वाढत होत्या. त्या काळात एक सिलेंडरची किंमत 950 रुपये झाली होती. मात्र हा अतिरिक्त भार ग्राहकावर पडू नये म्हणून केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. या मदतीच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची किंमत कमी करून 903 रुपये निश्चित करण्यात आली. या दरामधील फरक भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांना सुमारे 30,000 कोटी रुपयांची भरपाई केंद्र सरकारकडून देण्यात आली. याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर 553 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. इतर सर्वसामान्य ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये ठेवण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी आणि वर्षाला 9 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी दिली जात आहे. ही सबसिडी कायम ठेवण्यासाठी केंद्र मंत्रिमंडळाने 12,000 कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी दिली आहे, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. तर 111 रुपयांची गॅस किमतीमध्ये जी दरवाढ आहे ती एक निव्वळ अफवा आहे. कसल्याही प्रकारची ती दरवाढ झालेली नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ होता. तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.